न कळे कानो भाषा 14 भुवन आणि 21 सर्ग भगवंताच्या मुखामध्ये पाहितले म्हणून आनंदल्या 2 चरणाचा भावार्थ सांगितलं आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ भजनानंतर पाहू आणि उर्वरित कृष्ण चरित्र आपण पाहू. पण एकदा हाताने टाळे मुखानाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. 1 मिनिटासाठी हात वर करायचे. आता नाही थांबत, थोडं थांबा. लय आनंद आहे देव गावात आल्यामुळे. थांबा थोडं. आणि हात वर करून टाळ्या वाजवत आणि कॅमेरामन यांच्या हातावर शूटिंग फिरवा आता. आणि गावातील 2-3 कार्यकर्ते उभा राहून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करा. आणि कीर्तन संपल्यानंतर व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावर जेवढं ग्रुप आहेत सगळीकडे टाळ्या वाजवलेले की पाठवून द्या. तिथं कल्या श्री क्षेत्र नागोबाची वाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. रस्त्याने निघाला तरी 4-5 महाग आली पाहिजे. मग मोकर काय मस्त पाहिजे आणि लोकच राम राम घाले ना. ते आतल्या आत कुजत ती जगाचा बाप बनले. मित्रांशिवाय माझ्या नाही, पण मित्र नीट करा. संगत तरुण मुलं देवाने बी मित्र केलती पण ती काही सामान्य होती. नाव सामान्य होती. वाकड्या बोबड्या गँगान्या तुतान्या पण वजनदार माणसं होती. गोपाळ देव काय येडा होता काय कसली बी गोळा कराय. वाकड्यात असा गोपाळ होता त्याचा हात 5 जाग्या वळायचा. आपला 3च जाग्या वळतो 1 2 3 त्याचा 5 जाग्या हात वळायचा. ह्या दोन्हीच्या मध्ये हितच जॉईंट होता त्याला ह्याच्यामध्ये हित. त्याच्यामुळे चोरी करायला गेल्यावर त्याचा लय उपयोग व्हायचा. एखाद्या गवळ्याने जर हातनं दरवाजा लावलाच नाही बाहेरनं हात घालायचा ना आतली कडी काढायचं. देव काय येडा होता काय सांभाळायला. ज्याला राजकारण करायचं त्याने असली सांभाळायची. हा तुमचं वाजलंच. 5 वर्ष गप बसणार पण निवडणूक लागली रात्रीतच गाव फिरवणार. एवढं सोपं नव्हतं. अशी क्वालिटी बाज माणसं होती. दिसाई सामान्य होती पण वजनदार माणसं. संगत चांगल्याची करा. अरे सामान्य गोपाळ होते पण देवाची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय काला पूर्ण व्हायला. संगत सांगतो बरं का. सामान्य वानर सेना होती पण रामाची संगत केली तर रामायण त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. सामान्य आपण वारकरी पांडुरंगाची संगत केली तर घरात बोलून लोक शिऱ्यातलं जेवण खाऊ घालते. आणि सामान्य मावळे होते पण शिवाजी महाराजांची संगत केली तर इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. संगत चांगलीची करा. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची एवढं भव्य दिव्य निर्मिती केली. जातीवर माणसं निवडली नाही. सगळ्यांचं मन जिंकून वैभव निर्माण केलंय. म्हणून मावळे होते तसे तरुण मुलं तुम्ही सुद्धा मावळेच आहेत. आजकाल ज्याने त्याने उठायचं पोरांना नाव पोरं बिघडली गप बसायचं. पोरं बिघडली नाहीत. पोरांना दिशा फक्त योग्य पाहिजे. म्हणून तरुण मुलं सावध व्हा. कष्ट करा. नीती ठेवा. नम्रता ठेवा. स्वाभिमान ठेवा. हाय का आता कष्ट फुकाट पाहिजे लोकांना. बाहेरच्या राज्यातली पोरं हितन पोट भरतात आणि आपली येडेवाणी करतात. युपीचं वडापाव बनते. बिहारचं फुल वाटते. झारखंड फुटा निघते. पंजाब गहू कापते. नेपाळ रकवाल आंध्र बोर ठोकते. केरळ हवा भरते. राजस्थान जिलबी बनवते. आपलं दारू पिऊन डीजे वाल्याला दम टाकते. बजाव कलवळा जपान डीजे किरॉन मर नाही तर टाळ घेऊन म्हणून फार अवघड आहे. कष्ट करा. मोकळच हसले गड्या साहेब. मोकळच हसलं पाहिजे. गालातले गालात काय पाहिजे ठसून. नीती ठेवा. आता नीतीच राहिली ना. मोजकी माणसं आहेत नीतीने जगणारी. नाही असं नाही आहेत पण फार कमी माणसं नीती. आता अहो जपानमध्ये चोर पकडणं मशीन आणलं. एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकड मशीन पाकिस्तानात नेलं. एका तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडणं मशीन भारतात आणलं. अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर नाच गल पण मशीनच गेलं. नीती नाही. त्याच्या पुढचं भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे. माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. नुसतं जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा. त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आत जातो. तेव्हा पाय काढताना दुसरा पाय ठेवायचा. मशीनमध्ये दुसरा हात येणार बूट पॉलिश करणार. दुसरा आल्याला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. फुकट सेवा नाही. नोट काढून बॉक्सात टाकले पाय सोडते.
चौका चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्यांनी ती मशीन बघितली आणि डोकं लावलं, गेलं आणि मशीनमध्ये पाय ठेवला. मशीनमधून हात आला आणि बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीनीवर एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या चौकात दुसऱ्या पायाला केली. त्या मशीनची अकलच बंद झाली. ते जाग्या शिचाप झालं. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता येऊन गेला. आपली तिथं जाणार बदलच करणार. लय हुशार. एक सांगा, आपलीच माणसं हुशार आहेत बरं का. हे सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सावरकर, चंद्रशेखर, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, अहिल्याबाई होळकर, झाशी चरण, ही आपलीच माणसं आहेत. जर ग्रामपंचायतमध्ये फोटो का लागले, हुशार व्यक्तिमत्व आहे. देव काय, देश काय, धर्म काय त्यांना कळालंय. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तरुण मुलांनी जगा. आणि त्याच्यामुळं समाजात एकी ठेवणं हे फार गरजेचं आहे. आपली माणसं लई चित्र माणसं. अजून नागेश्वराचं मंदिर होतं जंगलामध्ये, आणि तिघजण मित्र, एक मारवाडी, दुसरं गुजराती, तिसरं मराठी. मराठी म्हणजे सगळ्या जातीच्या वतीनं मराठी, महाराष्ट्रात होती मराठी. आणि 3 क्वालिटीची 3 माणसं गेली नागेश्वरात दर्शन घ्यायला. जंगलामध्ये रोड चुकले, महाराजाची वाट, दाट अंग जिरण, जंगलामध्ये फसले. नागेश्वर भगवंत प्रसन्न, बोल बघता काय मागायचं. मारवाडी हुशार, ते धंद्यात लय परफेक्ट असते. हाय का काय कोण, आणि खरंच आहे ती त्यांच्या माणसाला कधी खाली राहून देतो. एखादा जर खाली राहिला लगेच त्याला असं करतात, चल लगेच वर उचलणार. आपल्यात तसं नाही. एखादा वर गेला, हा एखादा आपला मोठा सरपंच झाला, सभापती झाला, एखादा आपला आमदार झाला, एखादा आपला मंत्री झाला, आपल्याला जमणारच नाही. आपली माणसं मोठी करायची का. मारवाडी बुद्धीत हुशार माणसं असतात, कारण आहार सात्विक असतो. तेलकट तिखट खात नाही, सात्विक आहार. आपलं मरणाचं ठेचा खातं डबड घेऊन पळतो. अरे चांगलं अन्न खातात वाणी मारवाडी ब्राह्मण जोशी. डोक्याला लावलेले असते त्याने विचाराची उशी, आणि आपलं वडापाव खाल्ल्यावर हात इकडं पुशी. मारवाडीला नागेश्वर प्रसन्न. मारवाडी समाजाला भगवंत काहीच नको, पैसा भरपूर द्या, दिल्लीला जाऊन व्यापार करतो. हुशार माणसं असते ते. देव म्हणले तातासू झालं गुप्त. मारवाडी डायरेक्ट दिल्लीलाच. दोघच राहिले, गुजराती मराठी. गुजरातीला याच्याला काय मागणी बोल, ते मला काहीच नको, मृत्यू लोकातच राहायचं नाही, डायरेक्ट इंद्राच्या दरबारात. चिंता मनन काम देणं कल्प तरुण, आहा मला पाठवा इंद्राच्या दरबारात. देव म्हणले तातासू. गुजराती झालं गुप्त, डायरेक्ट वर. एकटंच राहिलं जंगलात आपलं. बोल बघता काय मागायचं. थांब, तांबाखू सोडून दे. आपली म्हणजे जिहागिरी गेली पण फुगिरी जाण. देवाला सुद्धा थांबवलं चोळूस तू. अरे काय मागायचं. देवा मला काहीच नको, लय दाट जंगल आहे, मला कर्म नाही, त्या दोघांना माघारी आण. काटाच बसविला रे. लय आले. त्याच्यामुळं जरा विचार उच्च आता तरी की ठेवा. आपला समाज, आपलं गाव, आपला देश, आपली माणसं विसरू नका, आणि आपली माणसं मोठी करायला शिका. विठ्ठल मित्रांशिवाय किंमत नाही. जगाचा बाप आहे पण गोपाळांची संगत केली. गोपाळ घाबरायची, मोठ्याचं लेकरू गुटगुटीत वजनदार. गोपाळ वाळून गेलेला. भगवान म्हणले अरे काय लागा तुमच्या तब्येत येईन काय, तर आपल्या गावात जेवढं दहेज होतं तेवढं जगात कुठं निर्माण होत नाही, आणि तुम्ही असे का वाळून गेले. पोरं म्हणली टावर खालीच रेंज नाही म्हणली. मरणाचं दही दुधे पण आम्हाला मिळानाच म्हणले. तिकडे जाता मथुरेत इकायला. मग भगवंताना साम दाम दंड भेद गोडेस सांगितलं. ऐका, कृष्णा चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, मारामारी केल्या, पहिलं डोक्यातून काढून टाका. देवाच्या घरी काही खोड्यान चोऱ्या दही दूध चोराला काही घरी कमी नव्हतं. कृष्णाच्या घरी तुपाच्या टाकीत म्हशीचा टोनगा पडून मिळालता. इतका तूप होतं.
एवढं तूप होतं. आता पाण्याला टाक्यात ना अशा ग्रामपंचायतच्या पूर्वी तुपाला टाक्या होत्या कृष्णाच्या घरी. एवढं मरणाचं कायला दुसऱ्याचं गागरण फोडून दी. पण कृष्ण चरित्र नीट लक्षात घेतलं पाहिजे. कृष्णानं खोड्या का केला त्याला कारण नंबर 1 ऐका. दही दूध कुठं निर्माण होतंय? गोकुळात. विकाय कुठं जातंय? मथुरेत. म्हणजे मालवाडीचा आणि पहिलवान खरड्याची महाग पुढं जर झालीच होणार नाहीत. पण झालीच भांडण्यात आपण जगन का? देव म्हणजे तुम्ही याडेवर अरे घेतल्याला खाऊन द्या ना आधी, मग उरलेला असले जाऊन द्या. बरं दुसरं कारण, तुम्ही त्यांच्या दारात जाऊन निघताय. दारात गेल्यामुळे त्यांना किंमत नाही. बरं खरं सांगा, महिलामुळे दारात आल्यावर किंमत कळती का? अजिबात नाही. दुकानात जर साडी घ्यायला गेला 2000 किंमत असली 2000च देता. पण दारावर जर एखादा साडी काय आला, काय त्या बिचाऱ्याची तुम्ही राडोळी करता वया. ते म्हणतो मिळालेलं बरं, पण हिच्या सगळं यावर नको करायला. तो म्हणला ना 1000ला 1000 200ला कोणी घ्या. 300 दे, 300,000च्या ठकीला बी घ्यायला होते. देऊन टाक 300ला. ते गटुडं बांधत निघूनच जात. दारावाला ना, दारावाल्यामुळे किंमत कळत नाही. देव म्हणजे त्यांच्या दारात दही दूध विकताय मरणाची काय गरज आहे तुम्हाला? गावातच बाजारपेठ निर्माण करा. त्यांना गरज असेल तर इकडे येऊन दही दूध घेऊन जाऊ द्या. आपण पाहिजे त्या रेटमध्ये आपला माल विकू शकतो. अर्थशास्त्रामध्ये मार्केटिंग ज्याला म्हणतात ते भगवंताने केलंय, पण लोकांनी देवाचं ऐकलं नाही. कारण चांगल्याचं लोक ऐकत नाही. पण देवाने दुसरा पर्याय काढला. तुम्हाला दही दूध नसलं तिकडं हे तर विकायचं, आम्हाला माल द्या, आम्ही गावात बाजारपेठ निर्माण करतो. लोक म्हणे तुला पैसे खायचं असते. चांगल्याला लई त्रास आहे राजा. आणि निस्वार्थ सेवा केली, रोड केला, नाही तसले सुविधा तरी लोक जरा चुकतच आहे. समाजाची चित्र आहे राजा. भगवान म्हणले ह्यांना साम कळा दाम कळा दंडा. मग शेवटी भेद खोड्या केल्या आणि परत अध्यात्म स्वरूपातला आहे का? हरिणे माझे बार वित्त, चोरी केली चित्ताची, कुलूप मायेचे तोडिले, कवाड भ्रांतीचे उघडेल, डेरा फोडीला धंबात, शिंके अविद्येचे तोडिले. या अध्यात्म स्वरूपाची चोरी भगवंताने केली. देव कोणाच्या घरी जाणे जाय, ज्याचं अंतकरण मृदू सबाह्य नवनीतन तैशे सज्जनाचे चित्ताची चोरी केली. त्याच्यामुळे लक्षार्थ वेगळा आणि भावार्थ वेगळा. कृष्ण चरित्रात वरचा अर्थ घेऊन जमत नसतं, त्याला मुळापर्यंत जावं लागतं. वरचा अर्थ घेतल्यावर फजितीच होत असते. एक जण हॉटेलमध्ये गेलं, मला बटाटवडा द्या. त्याने ती बटाटवडा घेतला, पण ती वरचा बेसनाचं काढायचं ना आतलं बटाटे खायचं. हॉटेल मालक म्हणलं येड आहे का काय रे, वरचं काढते ना आतलं खाते. त्याने विचारता असं का करता? ते मला त्याचं असं आहे, मी आहे आजारी, मगाशी गेलो तो डॉक्टर मला म्हणले तुमची तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे तुम्ही बाहेरचं खात जाऊ नका. आता बटाटवडा काय आतला आहे का? एक सांगे लोक तिसरंच करतात. लय अवघड. एकदा असंच मी मला झाडं लावा. एक जण कीर्तन सांगला बंद करा झाडं लावायचं. मला का मी लावलेलं झाडाचं वाढा नाही. म्हणलं तू करतो काय? म्हणलं खत देतो, पाणी देतो, उपटून बघतो किती मुळ्या फुटल्यात. वर पट्ट्या म्हणजे चिकटाय लागलं की उपटतंय. ती कसं वाढायचंय? तसं आपलं झालंय. जिथं जायचंय तिथं जात नाही, दुसरीकडे गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे आपली क्रांती होत नाही. ठरलं सगळ्या गोपाळांना खोडी करायला जायचं, चोरी करायचं, पण साहित्याशिवाय पर्याय नाही. भगवंत सांगेला आणि गोपाळ लिहून गेला. बारकाला खडं घ्या. देव म्हणले. गोपाळ म्हणले खडं कशाला? अरे घरात गेल्यानंतर दही दुधाचं शिंक वर लटकवलेलं असतं, आपला हात पुरणार नाही. ते भरले का मोकळे कसं करणार? खडा घ्यायचा, डेऱ्याला हाणायचा. डेरा जर डुबडुब वाजला म्हणायचा भरलाय, आणि डेरा जर टाकटाक वाजला म्हणायचं मोकळाय. बरंच डेर टाकटाक करतात. चांगल्या कामात लय असतात तसले डेर. स्वतः माळ घालणार नाही, घातली त्याची टिकून देणार नाही. एखादा गेला वायरला आला माळ घालून, गावातली ग बसत नाही, त्याला टोचून बोलतात काय बुवा थापला काय बुका. हा घातली गाळ्यात तुळशीची माळ, वाजी देवाच्या नावानं टाळ, आणि केलं बुक्यानं कपाळ काळ. ती म्हणतो नसती घातली तर बरं झालं असतं. पण मागे झाली पाहून नका, पुढे जामीन आहे टोका. आता तरी पुढे नका करू नाश. म्हणून खडं घेतलं भरलाय का मोकळा करण्यासाठी. काठी घ्या, भरलेला असलं तर खालनं ठोका टाकायचा आणि दही दूध पोटभर खायचं. सराट्याचं काट घ्या, कशाला गवळण पाकडा आले तर तिच्या पुढं काट टाकायचं. प्यांद्या मला चप्पल घालून आले म्हणजे येऊन दे चप्पल घालून, चाळलेले माते डोळ्यात फेकान. प्यांद्या मला चष्मा घालून आले
देव म्हणे तू येऊच नको रे. जावा काय गवळण ताड दिसेन लाट ठोक्यात गवळण इकड गोपाळ इकड तांबा इकड ते कंदील घेऊन आले सगळी गाडवच. मला मी कुंभाराच्या वाड्यात आले का काय? नाही ना कसल्या तू खोड्या केल्या. दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेला, तुला दही दूध खायचंय, गप खाऊन घर गाठाव ना. तिचा सासरा दारात झोपला होता आणि म्हातारा वजनदार होतं आणि तो डेरा मोकळा केला आणि दह्या दुधा डेरा म्हाताऱ्याच्या ढिरीवर दिशेन. म्हातारा दमदार होतं म्हणून टिकलं, नाही तर अवघड झालं असतं. अशा अख्ख्या गावात तू खोड्या केल्या, पण माझ्या घरी तो येऊच शकत नाही. देव म्हणले हिजा नका नादी लागू, या बाजूला. बाकीच्याने घेतलं साईडला. म्हणले मी सांगतो तसं करायचं. काय करायचं? सगळ्यांनी डोळं झाकलं डोळं. मी उघडा म्हणल्याशिवाय डोळं उघडायचं नाही उघडणार. 1 मिनिटानंतर भगवान म्हणले उघडा डोळं. अहो काय चमत्कार! डोळे झाकले तेव्हा सगळे गोपाळ रस्त्या होते आणि डोळे उघडले सगळे गोपाळ आपोआप त्या गवळणीच्या घरात. नवल केवडे न कळे कानोबाचे कोडे. कोड उलगडणार. सगळे गोपाळ आत गेले, साहित्य काढलं, खडा काढला, डेराला हाणला, डुबडुब वाजला, काठी काढली, ठोका टाकला, खाली सांडलं, पोटभर खाल्लं. कटाळा येऊस तर खात होती तवर गवळण दारातच पुढं तोंड करून. गवळण म्हणली पोरं मला विहिलीच, दारातून सुद्धा ये जा करी नाही. ह्याला म्हणायचं शब्दातलं वजन. पोरं विहिलीच, अग माग बघ गर्दून खाल्लं या. आणि मग गवळण म्हणले आता कृष्ण खोळ्या करीतच नसतो, घरात माघारी फिरली तो दह्याचं दुधाचं सगळं पाठ वाहत्यात आहे. गवळण पळाली, बघितलं कृष्ण मला पियांद्या पळ गवळ. अरे पियांद्या मला कुठून पळतो? अरे खिडक्यातनं उड्या टाका, अरे खिडक्या लावल्या, अरे दरवाजातून पळा, अरे दरवाजा बी लावला. म्हणजे आता काय करायचं? तवर तर वाकड्या खातच. देव मला वसरा तुला का मिळलं होतं का नव्हतं? अरे म्हणले चल आपली चोरी उघड. अरे म्हणलं जायचं कसं? म्हणजे सगळ्यांनी डोळं झाकलं, सगळ्यांनी डोळं झाकलं, पण पियांद्या म्हणला आल्या का? डोळं झाकलं की बाहेरचा माणूस आत येतय आणि डोळं झाकलं की आतलं बाहेर जात. काय भानगडे? एक डोळा उघडा ठेवूनच बघा. पेंद्याने एक डोळा उघडा ठेवला आणि पेंद्या माळवादाच्या सवान्यातच गुतला. पूर्वे मातीची घरं असायची, सूर्यप्रकाशाला छिद्र असायचं, त्याच्यातच ती गुतलं. नारण्यापासून मुंडको घराच्या वर स्लॅपवर, तर बाकीचे गोपाळ वर पोचले होते आणि ही शरीर खाली घरात लोंबायचं. गवळणीने काठी काढूनच अभिषेक सुरू केला. वक्रतुंड महाकाय केशवाय नमः 1 2 3. जी पाय जोडायला सुरुवात केली, खाली माईक आणि वर स्पीकर. खालच्यांना कळाना वर काय चाललंय, वरच्यांना कळाना खाली काय चाललंय. गवळण म्हणायची इतकं ठोकत टाकत तर हे बॉम्बला ना कस, कारण आवाज वर जायचा. आणि वरची म्हणायची आम्हाला तर काही दिसना तू का आरडतो या? ते मला काय झालंय माझी मलाच माहितीये. देव म्हणे तुला आगावपणा कराय कोणी नाही रे बाबा, चुकला माणूस चुकीचा पुतळा. मग जाग डोळ पेंद्या बाहेर निघलं. मग गवळीनं काळ नंदाचं कार्ट लय बाय चोरतो. तो कार पोरं गोळा करतं, गावात येतं, घरात येतं, खोड्या करतं, दही दूध खातं. गवळण्या रागाला ही गवळण बाकीचे 11 12 गवळणी पदर कोसला. मोराच्या काळाने यशोदेच्या दारात, यशोदे तुझ्या पोराला काहीतरी सांग, आमच्या घरात ती खोड्या करता. यशोदा म्हणे गप्प बसायचं माझं पोरग. तुम्ही लपून याचा भवरा, आळगेता शारंग धरा. तुम्ही बारागरच्या बाराग गोकुळ. माझं पोरग खोड्या करीत नाही, कारण माझ्या घरी एक सांग कुंडलिका पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु. स्वयंपाकाची कधी किचन खोलीत गेलीच नाही. आईने लिस्ट सांगितली पण मोबाईल स्विच ऑफ झाल्या, तिला पुढचा मिळच लागेल. तिने वाकड्या तिकड्या चपात्या बनवल्या. भाजीचा तर कसलाचा अंदाज नाही. कांदा मीठ मिरची जिरी मोहरी लसूण इतक्याच मिरच्या वाटल्या. तेवढीच मोहरी. अगं मरण ना खाणारा. एवढ्या मिरच्या टाकलेल्या बघितल्या की कावळा बिचारा उडून गेला. ते मला निवेदन गण पोळ्या नग मला जाळ झाला, इथं आग होऊन मरण. मला एवढ्या मिरच्या टाकल्या त्या स्वयंपाकाची येत नाही. स्वयंपाक तयार झाला. सासू किचन खुलीत आले. सासूने भाजीचा कलर बघितला. म्हातारी मली मला भुकच नाही. माझा सोमवारी श्रावण महिन्यातला तुला खायचंच नव्हतं सांगून टाकला. पण नवरा उड्या छानाला. बायकोनं भाजी केली. म्हातारी मला बस गेलाय माझी कळण कसली केली. पहिला घास खाला कानातनच दूर निघाला खर्र.
आणि त्याच्या डोळ्यातनं गळा गळा पान. त्याची बायको जवळ म्हणली, होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना झालं. मला नाही भाजी जगातच एक नंबर. म्हणजे डोळ्यात कसं काय पाणी आलं. ते म्हणजे आनंदाश्रूत आनंदाश्रू. इतकी सुंदर झाली भाजी, मग देऊ का अजून थोडी. नको आता आट्या केला. मोकळ्याच झाल्या गाड्या महिला मंडळ नागपंचमीला फ्रेशच झाल्या. आणि घरामध्ये विचार ठेवा, स्वर्ग मृत्यू पाताळ भावना डोक्यातला काढून टाका. 2 वाजले तरी तुम्हाला अजून घर आठवलं ना, हाच खरा स्वर्ग आहे. ह्याच्यापेक्षा स्वर्गाचा आनंद कसा. वर बघायचं कमी करा. माणसं उगा येड्यावाने वर बघतात. वरच्यांची किती मजा असेल र. म्हणजे इंद्रच वरचीच वर कटाळल्यात, त्यांनी दनादन खाली उड्या टाकल्यात. अनंत प्रकारच्या असणाऱ्या भगवंतानं खोड्या केल्या. शेवटी आईनं मान्यच केलं नाही. आणि भगवंताने त्या 12 गवळीत एका गवळ्याने असं चॅलेंज दिलं. तिने सांगितलं, कृष्णा तू कोणाच्या घरी जातील. तू कोणाच्या घरी जातील पण माझ्या घरी येऊ शकत नाही. भगवंताने सांगितलं, हिच्याच घरात ढाका टाका जा. तिच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर दहीदूध खाल्लं आणि दहीदूध खाऊन महागारी निघाल्यानंतर त्या गवळाने कृष्णाला पकडलं. कृष्णाला पकडल्यानंतर म्हणले, चल आईकडे लय सांगत होती माल पाहिजे, मुद्दा पाहिजे, पुरावा पाहिजे. हाताला धरलं वडी चाल. निम्या वाट्यात भगवान गेले. म्हणले गवळणे, मला आईकडे नेऊ नको असं मी म्हणतच नाही, मला तो नीच. पण मगाच्या धरून माझा डावा हात तो दाबून धरलाय. काय लेकराची दया माया येते का नाही. माझा डावा हात सोडून उजवा धर. गवळणीने दया आली, तिने डावा सोडला उजवा. पण देव इतका हुशार आहे, देवाने उजवा हात स्वतःच्या द्यायचा तिच्या नवऱ्याचाच गुंतून दिला. तू म्हणता तिचा मालक कोणी आणला. ती गोपाळ त्याच्यासाठीच असतात कार्यकर्ते. त्यांनी धरून आणला, दिला हात गुंतून. आणि मालकाच्याच हाताला धरून म्हणायचे कृष्णाला पकडले. कृष्णाला लोक म्हणले काय झालंय व. तवर तर कृष्ण घरी ना आईला सांगितलं, आई सावध राहा, स्वांग येणारी. आधीच माणसं तयार. आणि मग इकडून हे आले यशोदेच्या कडेवर. भगवान श्रीकृष्णाने यशोदा बाहेर आले. भगवंताला कडेवर पाहितल्याच्या नंतर यशोदा म्हणली, माझा कृष्ण कडेवर. आणि ती मालकीन म्हणली, मग माझ्या हातातलं कोण आहे. तिने मागचं पुढं ओढलं तर तिचा मालक. ती म्हणली, तुम्ही कावा. तो मला हात बदलला तवा. नवल केवडे न कळे कानोबाचे कोडे. इतक्या खोड्या केल्या. शेवटी आई म्हणली, तुला आता शाळेत घालते. पूर्वीची शाळा गाई राखणं. चला वळू गाई बैसो जीव ये. बहु केली वनवन पाय पेटी झाला शिनन. रानात गेल्या खेळ सुरू केला. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अनेक प्रकारचे खेळ केल्यानंतर एक म्हणला, खांदेवार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मला खडकी सोडेल्या मोठा आजीचा दैकाला घोमटा. आणि सगळे गोपाळ खेळून थकल्यानंतर एक जमाला भूक लागली. प्रत्येकाला घरी पाठवलं. शेदोऱ्या आणल्या, एकत्र केल्या. आणि वैकुंठामध्ये देवादिकांना दुर्लभ असणारा काला भगवंतानं यमुना नदीच्या तीरावर केला. काला फक्त दोघांच्या संगतीत, एक देवाच्या संगतीत, दुसरा संतांच्या संगतीत. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगीत. आणि आजचा काला हा संतांच्या संगतीतला काला आहे. आणि भगवंताच्या संगतीतला काला गोकुळामध्ये अगदी संपन्न झाला. विचार करण्यास जगाला वेडा करणारा भगवंतानी सगळ्या गोकुळाला स्वतःच्या छंदानं मोहून टाकला. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे छंदे तुका
मन मोही लेखो बिंदे मन मोही लेखो बिंदे हो बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी गोविंद मन मोहि मन मोहि मन मोहि गोविंद गोविंद बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा आनंद नारी आनंद आनंदल्या आनंदल्या गमवने नारायणा आनंदल्या 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 शेवटच्या चरणात तुकोबराय सांगणार तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे स्वतःच्या छंदानं सगळ्यांना मोहून टाकलं आणि असा हा काला आज नागेश्वर भगवंताच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठा मंदिराचा जीर्णोद्धार कळेश्वर सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्या संत महंतांच्या कृपेनं आपल्याला मिळतो हे आपलं परम भाग्य सुंदर प्रकारे नियोजन सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल मुलगा या नेत्याने माफ करा माझे गुरुवर्य जेलमध्ये ते वडीलच आहेत हरिभक्तपरायण बलबिंबाव पठाडी वडील टाळगिनोबाई आणि वडीलच गुरु कसे 700 वर्ष माऊलींनी ज्ञानाचं चैतन्य टिकवलं तुकोबारांनी भक्तीचं पीक पिकवलं आणि जेलमध्ये त्या वडिलांनीच मला कीर्तन शिकवलं प्रत्येकाचे आई वडील गुरुवरी असतात आई वडिलांनी आपल्या मुलावर सुंदर संस्कार करावे आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं महाराष्ट्र बाहेर फिरणं 12 वर्षापासून कीर्तन करतात सध्या 22 वय चालू आहे माझं वय 22 आणि माझ्या वाऱ्यात 23 झाल्यात अहो एक आईच्या पोटात असणे झाली होती म्हणजे माझ्या वडिलांची मिराशी गादी तुझी चरणी सेवा पांडुरंगा आणि सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचा योग पुढचं नियोजन कार्यकर्ते सांगतील दहीहंडीचा अभ्यंग होईल दहीहंडी फोडली जाईल नंतर महाप्रसादाचं नियोजन आहे कृपया 5 मिनटं सगळा कार्यक्रम पार पाडल्याशिवाय कुणीही उठू नये ही तुमच्या चरणी विनंती आधी दहीहंडी फोडून नंतर नियोजन